रोज तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणता, पण तरीही मन शांत होत नाही का? किंवा तुम्हाला वाटतं इतकं नामस्मरण करूनही माझ्या आयुष्यात बदल का होत नाही? कारण नामस्मरण फक्त ओठाने नाही तर भावनेने करायचं असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नामस्मरणाची खरी शक्ती काय आहे, ते कधी करावे, कसे करावे, कोणत्या चुका टाळाव्यात आणि भक्तांच्या जीवनातील नामस्मरणामुळे काय बदल घडू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारताच अनेक भक्तांच्या मनात श्रद्धा, विश्वास आणि धैर्य जागृत होते. नामस्मरण म्हणजे केवळ शब्दांची पुनरावृत्ती नाही, ते मनाला ईश्वराशी जोडण्याचा एक मार्ग आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण नियमित साधना एकमेकांना मानसिक शांतता आणि स्थैर्य देऊ शकते. चला आता नामस्मरणाचे काही महत्त्वाचे पैलू समजून घेऊया. नंबर 1. नामस्मरणाची खरी शक्ती. जेव्हा मन सतत चिंता, भीती आणि तणावाने भरलेले असते, तेव्हा नामस्मरण मनाला स्थिर करण्यास मदत करू शकते. श्रद्धा, संयम आणि सातत्य या 3 गोष्टी नामस्मरणाला अधिक अर्थपूर्ण बनवतात. नंबर 2. नामस्मरण कधी करावे? सकाळी उठल्यानंतर, रात्री झोपण्यापूर्वी, प्रवासात, काम करताना, स्वयंपाक करताना किंवा मन अस्वस्थ असेल तेव्हा. विशिष्ट वेळ असणे चांगली, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य पाहिजे. नंबर 3. योग्य पद्धत. शांत बसा, मोबाईल बाजूला ठेवा, काही खोल श्वास घ्या, डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. घाई नको, भाव महत्वाचा. नंबर 4. या चुका टाळा. पहिली चूक, फक्त मोजणीवर भर देणे. दुसरी, घाईघाईत नाम घेणे. तिसरी, श्रद्धेपेक्षा केवळ अपेक्षांवर लक्ष ठेवणे. चौथी, 2 दिवस करून लगेच परिणामाची अपेक्षा ठेवणे. पाचवी, दुसऱ्यांशी स्वतःच्या अनुभवाची तुलना करणे. नंबर 5. सातत्याचे महत्त्व. रोज थोडा वेळ जरी दिला तरी सवय तयार होते. अनेक भक्तांना तर नियमित नामस्मरणामुळे मन अधिक शांत, धीराचे आणि सकारात्मक वाटल्याचे अनुभव येतात. प्रत्येकाचा प्रवास मात्र वेगळा. नंबर 6. मन एकाग्र होत नसेल तर. हे अगदी सामान्य आहे. मन भरकटले तर स्वतःला दोष देऊ नका. पुन्हा शांतपणे नामाकडे लक्ष आणा. हळूहळू एकाग्रता वाढत जाते. नंबर 7. शेवटचा संदेश. लक्षात ठेवा, नामस्मरण म्हणजे चमत्काराची हमी नाही, ते श्रद्धा, धैर्य, संयम आणि अंतर्मनाला बळ देणारी साधना आहे. विश्वास ठेवा, सातत्य ठेवा आणि मनापासून म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशा भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.